काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। तर याचा परिणाम आगामी पर्यटनावरही होणार आहे, कारण घाबरलेल्या पर्यटकांनी नियोजित काश्मीरच्या टूर रद्द करायला सुरुवात केलेली आहे। पाहूया। दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीती, नियोजित काश्मीरच्या टूर रद्द करण्याचा पर्यटकांचा सपाटा, काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम। निसर्ग सौंदर्याने नटलेलं काश्मीर भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं। दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरच्या या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी काश्मीरला भेट देत असतात। मात्र आता पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुढल्या काळात काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठी चलबिचल सुरू झाली आहे। पर्यटक इतके घाबरले आहेत की पुढील 4 ते 5 महिन्यांचं बुकिंग रद्द करायला सुरुवात करण्यात आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरी पर्यटनावर मोठा परिणाम झालाय। पुढील 4 ते 5 महिन्यांचं बुकिंग पर्यटकांकडून रद्द करण्यात येत आहे। कोरोनानंतर उभारी घेत असलेला काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय पुन्हा अडचणीत आलाय। जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेत 8% वाटा हा पर्यटनाचा आहे। उन्हाळ्यात काश्मीरचं पर्यटन उच्चांकावर असतं। 2024 मध्ये काश्मीरचा पर्यटन उद्योग 12,000 कोटींचा होता। 2030 पर्यंत 25 ते 30,000 कोटींवर पोहोचवण्याचा प्रयत्न होता। पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 2.5 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आलाय। महाराष्ट्रातीलही हजारो पर्यटक दरवर्षी काश्मीरला भेट देतात। महाराष्ट्रातून पुढल्या महिन्यात जाणाऱ्या 8 ते 10,000 पर्यटकांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे। नाशिकमधून माझी माहितीप्रमाणे आतापर्यंत हजाराच्या वर लोकांनी यात्रा केलेली आहे आणि त्यापैकी 50-60 लोक तिथे अडकून आहे। बाकी सर्व यात्रेकरू सुखरूप काश्मीरच्या बाहेर आलेले किंवा नाशिकला सुद्धा पोहोचलेले आहे। परंतु हा पर्यटनाचा काम आहे। पुढच्या मे महिन्यात जवळपास 8-10 हजार लोकांची बुकिंग आहे नाशिकमधून काश्मीरला जाण्याची। त्या लोकांच्या मनात चलबिचल सुरू आहे। माझ्या सर्वांचा एकच विनंती आहे की काश्मीर एकदम सेफ आहे। हा हल्ला झाला, हा थोडासा भ्याड हल्ला झाला। पर्यटन हा जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले काश्मीरमध्ये झालेत, मात्र पर्यटकांवर असा हल्ला कधीही झालेला नव्हता। त्यामुळे पर्यटकांमध्ये आता भीती निर्माण झाली आणि त्याचा परिणाम काश्मीरच्या पर्यटनावर होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।